गावी जायचं आहे। सासूबाई गेलेले आहेत दवाखान्यात। सकाळी सासूबाईंना दवाखान्यात घालवलं आणि म्हटलं आता सर्व काम आवरून झालेलं आहे तर मार्केटला जाऊन येऊ, कारण मुलांना। हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त असाल। सर्वांना श्री स्वामी समर्थ। सर्वांना गुड मॉर्निंग। सकाळच्या 10:30 वाजलेले आहेत। व्हिडिओला केलेली आहे सुरुवात। तर आज मी गुट्ट तयार करत्या, तर ताईंच्या सोबत म्हटलं शेअर करावं म्हणून आज ना तुम्हाला दाखवणार आहे मी गुट्ट कशी तयार करते। खूप ताईंच्या कमेंट आलेल्या होत्या की ताई गुट्ट कसं तयार करायचं ते आम्हाला एकदा दाखवा। तर म्हटलं चला आज गुट्ट करते आता ताईंच्या सोबत शेअर करू। तर 4 ते 5 दिवस झालं माझा व्हिडिओ तुम्हाला आलाच नाही, कारण टेक्निकल इश्यू असल्यामुळे व्हिडिओ पाठवता आले नाही, त्यामुळे सॉरी म्हणते। तर आजपासून तुम्हाला व्हिडिओ येत जातील माझे। तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात। 8 ते 10 दिवस झाले सासूबाई आमच्या गावावरून आलेले आहेत, कारण त्यांचं गुडघं खूप दुखत आहेत। तर गुडघ्याची ट्रीटमेंट त्यांची पनवेलला चालू आहे। तर त्यांचं गुडघं आता कमी आलेले आहेत। तर सूज खूप होती आणि दुखत पण खूप होते, ते आता कमी आलेले आहेत। तर चांगला फरक पडलेला आहे त्यांना। तर त्या आल्या ना तेव्हा लहान जाऊबाईकडे होत्या, म्हणजे लहान जाऊबाई आहे त्यांच्याकडे। आणि त्यानंतर सकाळी ना मिस्टर घेऊन आले आणि त्यांना दवाखान्यात न्यायचं आहे। त्या अगोदर म्हटलं त्यांना जेवाय द्यावं, तर त्यांना गुट्ट खूप आवडतं म्हणून म्हटलं चला गुट्ट तयार करू। तर गुट्ट्यासाठी नाही तर मी उडीद छान असं भाजून घेतले आणि ते ना मिक्सरला आता बारीक करून घेते। गुट्ट्याला आपण उडीद बारीक करतो त्यावेळेला जास्त पण उडीद बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं, म्हणजे गुट्ट आपलं छान असं तयार होतं। तर इथं बघू शकता तुम्ही मी जाडसर असं उडीद बारीक करून घेतलेलं आहे। जास्त पण बारीक केलं तर पिठल्यासारखं गुट्ट लागतं, त्यामुळे थोडंसं जाडसर ठेवल्यानंतर गुट्ट ना एकदम सुट्ट आणि मस्त छान असं लागतं। आता आपण मिक्सरमध्ये छान असं उडीद बारीक करून घेतलं, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता वाटण तयार करून घेऊ। 1 इंच अद्रक घेतलेले आहे, 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। गुट्याला लसूण ना थोडासा जास्त लागतो आणि मिरची सुद्धा थोडीशी 2 जास्त घ्यायची, म्हणजे थोडंसं गुट्ट तिखट असलं की छान लागतं त्यामुळे। तर चला आता बारीक असं मी वाटण तयार करून घेते। तर इथं बघू शकता तुम्ही छान मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता आपण शेगडी चालू करून गुट्ट तयार करू। तर चला शेगडी चालू करून त्याच्यावरती ना पातेले ठेवते, म्हणजे गरम होईल। पातेले गरम झालं की त्यामध्ये 2.5 चमचे तेल टाकलं। तेल गरम झालं की यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे। जिरं तडतड उडलं की आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकू। वाटण सुद्धा छान असतं 2 मिनिटं तेलामध्ये परतवून घ्यायचं। तेलामध्ये 2 मिनिटं वाटण छान असं परतवून घेतलं। आता यामध्ये सुक्या खोबऱ्याचा 1 चमचा किस टाकते, तो पण आता हलवून घेतला। आता यामध्ये जाडसर असं शेंगदाणं वाटून घेतलेले आहेत ते टाकते। तर शेंगदाण्याचं कूट ना जाडसरच असं टाकायचं। मी तव्यावरती छान असं भाजून घेतलेलं होतं खरपूस, आणि मग मिक्सरला शेंगदाणं बारीक केलं आणि ते वाटण टाकलेलं आहे। तर शेंगदाण्याचं कूट आहे ते जाडसर टाकल्याने गुट्टना खूप छान लागतं म्हणून टाकायचं आहे। तर यामध्ये मसाले सुद्धा टाकले। 1 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकलेले आहे। आता हे सर्व मसाले तेलामध्ये परतवून घेऊ। 1 ते 1.5 मिनिटं चांगलं या तेलामध्ये परतवून घेतलं। जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलेलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन या आता मसाल्यामध्ये ओतू। तर मला 4 ते 5 वाट्या आहेत त्या गुट्ट तयार करायचं आहे। तर मी अंदाजे पाणी ओतलेलं आहे, जास्त पण तिखट केलेलं नाही किंवा जास्त पण आळणी केलेलं नाही, मीडियम असं गुट्ट तयार केलेलं आहे। गुट्ट जास्त पण आळणी असेल ना, तिखटाला कमी असेल तर चांगलं लागत नाही, थोडंसं तिखट असेल तर चांगलं लागतं। तर बघा छान खळखळून असे उकळी आलेले आहे। आता आपण गुट्ट गरगटून घेऊ। जसं आपण पिठलं गरगटतो ना तसंच गुट्ट सुद्धा गरगटून घ्यायचं आहे। थोडं थोडं पीठ टाकून चमच्याने हलवून घ्यायचं। उकळीवरतीच पीठ आहे उडदाचं, ते सोडायचं म्हणजे गुठळी होत नाही। तर चमच्याने सुद्धा गुठळ्या सर्व फोडून घेते आणि तुम्हाला थिकनेस दाखवते की कसं तयार झालेलं आहे आपलं गुट्ट। आता 5 ते 6 मिनिटं बारीक गॅस करून गुट्ट आपलं चांगलं शिजून द्यायचं, म्हणजे उडदाचं पीठ चांगलं शिजलं जातं। तर गुट्ट पण तयार झालेलं होतं। सासूबाई पण बाहेर बसलेले आहेत, तुम्हाला दाखवते, हॉलमध्ये बसलेल्या होत्या। आता त्यांना जेवाय देते आणि मी सुद्धा जेवून घेते। तर गरम गरम गुट्ट ना खूप छान लागतं म्हणून म्हटलं चला आता गरम झालेलं आहे गुट्ट तयार। तर ह्या बेडवर बसलेल्या दिसतायत ना तुम्हाला, त्या सासूबाई माझ्या आहेत। तर मस्त छान असं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे। गुट्ट, भाकरी, टॅमॅटोची चटणी आणि पापड असं हे जेवणाचं ताट तयार केलेलं आहे। तर सासूबाईंना बेडवरती दिलं जेवायला, कारण त्यांना खाली बसता येणार नाही, गुडघं खूप दुखत आहेत त्यांचं, त्यामुळे वरतीच दिलेलं आहे। तर मी सुद्धा जेवण आहे ते पुढं सरकवून घेते आणि मग जेवते, म्हणजे त्यांना जे काही लागेल ना ते देता येईल। सकाळी सुद्धा 2 भाज्या केलेल्या होत्या, कारण मुलांना टिफिन द्यायचा होता आणि मिस्टर सुद्धा जेवून गेलेले होते बाहेर, कारण त्यांचं थोडंसं काही बाहेर काम होतं म्हणून गेलेले होते। आता ते घरी आलेले आहेत। तर आईंना घेऊन ते पनवेलला दवाखान्यात चाललेले आहेत। तर आईंची सुद्धा तयारी झालेली आहे, म्हणजे सासूबाईंची आमच्या।
तर आता जेवण वगैरे आम्ही दोघींनी केलं. तर त्यांना गुटं खूप आवडलं सासूबाईंना. सासूबाई बोलत होत्या की खूप छान असं गुटं तयार केलेलं आहेस, मस्त मला आवडलं. तर आता त्या चाललेल्या आहेत, तर त्यांना गाडीपर्यंत घालवते आणि मग येऊन राहिलेलं आहे ते काम करते. नमस्कार, मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये. आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त असाल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता चाललेले आहे मार्केटला, 4:30 वाजलेले आहेत संध्याकाळच्या. तर चला म्हटलं मार्केटवरून येऊ, कारण उद्या ना गावी जायचं आहे. सासूबाई गेलेले आहेत दवाखान्यात. सकाळी सासूबाईंना दवाखान्यात घालवलं आणि म्हटलं आता सर्व काम आवरून झालेलं आहे, तर मार्केटला जाऊन येऊ, कारण मुलांना बनेन आणायचे आहेत. गावी जाणार आहे कारण सासऱ्यांचा आमच्या वर्ष श्राद्ध आहे, त्यामुळे. तर आमच्या सासूबाई आहेत त्या 8 ते 10 दिवस आलेले आहेत गावावरून, कारण गुडघे त्यांचे खूप दुखत आहेत, त्यामुळे ट्रीटमेंट चालू आहे त्यांची. तर त्या आल्या ना त्यावेळेला माझ्यापाशी 2 दिवस होत्या आणि त्यानंतर लहान्या जाऊबाईकडे होत्या आणि त्यानंतर मी काल ना त्यांना घेऊन आली आणि आता ना कुठं वगैरे केलं, जेवण वगैरे केलं त्यांनी आणि त्या गेलेल्या आहेत दवाखान्यात मिस्टरांच्या बरोबर. आणि तिकडूनच जाणार आहेत नंदेच्या इकडे, म्हणजे आमच्या ननंदबाई आहेत ना त्यांच्याकडे. तर ताई बोलल्या होत्या की माझ्याकडे 1 दिवस राहायला घालव, म्हणून त्यांच्याकडे 1 दिवस आता राहायला घालवलेला आहे. तर उद्या जाणार आहे गावाला, त्यासाठी मुलांना बनेन वगैरे नाही, तर म्हटलं चला घेऊन येऊ. तर चला मी मार्केटला चाललेली आहे. सर्व काम आता घरातलं झालेलं आहे सकाळचं, तर आता संध्याकाळचं येऊन आणि सुरुवात करायला पाहिजे. तर चला मी आत्ताच आलेली आहे मार्केटवरून. 6 वाजलेले आहेत संध्याकाळच्या. तर मार्केटमध्ये गेलेली, तर जास्त काही घ्यायचं नव्हतं. हातातल्या बांगड्या घ्यायच्या होत्या, कारण म्हटलं हे कंडे वगैरे घालून गेल्यानंतर गावाला कसं बायकांना आवड होतात, त्यामुळे बांगड्या आणलेल्या आहेत. कॉफी तुम्हाला दाखवते मी. तर ह्या बघा कॉफी बांगड्या आणल्या आहेत, 50 रुपयाचे 1 डझन. आणि त्यानंतर मुलांना बनेन नव्हत्या ना, त्या बनेन आणायच्या होत्या मुलांना, म्हणून बनेन आणायला गेले ते. आणि ब्लाऊज पीस घेऊन आलेले बघा, खूप सुंदर आहेत ना, मस्त आहेत, मला आवडली. तर कारण माझ्या काटाबद्दलच्या खूप साऱ्या साड्या आहेत, पण त्याच्यावरती ब्लाऊज आहेत ना ती सगळी पिंजलेली आहेत, म्हणून म्हटलं चला ही 2 ब्लाऊज ना मॅच होतील माझ्या 2 साड्यांच्या वरती, त्यामुळे आणलेले आहेत. आणि डिझाईन सुद्धा खूप छान आहे, मला आवडली ही दोन्ही सुद्धा डिझाईन आणि कलर सुद्धा. आणि दुसरं पण डिझाईन आणलेले आहे, तुम्हाला दाखवते मी. तर ही बघा खोलून दाखवते तुम्हाला मी. तर ही सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन आहे ना. सगळ्या ब्लाऊज सगळ्या साडींच्या वरती मॅच होईल, म्हणजे हलक्या साड्या असतात ना त्याच्यावरती असलं ब्लाऊज खूप सुंदर असं दिसतं, त्यामुळे हा पीस घेतलेला आहे. बघू आता कधी टाइम भेटेल तेव्हा शिवायचं. 2 ब्लाऊज कट केलेली, त्यातला 1 झालेला आहे, 1 तसाच आहे, अजून शिवलेला नाही, काय नाही, टाइमच भेटलेला नाही शिवायला. तर खूप सारे माझे ब्लाऊज पण शिवायचे, मला वाटते 2 आहेत अजून शिवायची, ती पण शिवायची आहेत. आणि ही 3 आणलेली गावावरून आल्यानंतर म्हटलं बघू नंतर शिवायची. तर चला, तर ओंकार गेलेला आहे विघ्नेशला आणायला, शाळा सुटेल त्याची आता 6 वाजलेले आहेत. तर तो घेऊन याच्या अगोदर आता चहा ठेवते, म्हणजे मुलांना पण बघू चहा घेत आहेत का मॅगी खात आहेत. तर चला मस्त फ्रेश आता चहा करते कडक असा. तर चला तर आला वाटतं ओंकार, ते बघू मग ते बरं आलाय वाटतं. दरवाजा वाजतोय. आता संध्याकाळच्या 6:30 वाजलेले आहेत. विघ्नेश सुद्धा शाळेतनं आलेला आहे. ओंकार गेलेला होता त्याला आणायला. आता त्यांना बघते काय मॅगी पाहिजे का चहा पाहिजे, आणि व्हिडिओचा सुद्धा एंड इथंच करते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या मी गावी जाणार आहे, ते सुद्धा व्हिडिओ छान छान असणार आहेत, तर व्हिडिओ गावचे सुद्धा बघायला विसरू नका.